नमस्कार भाव, कसं काय? तर आज आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे जे जिथे जाते तिथं त्यांचं यूथचं फॉलोविंग खूप जास्त आहे. म्हणजे मी सरांना भेटलो होतो गडचिरोलीमध्ये, तिथे त्यांची फॅन फॉलोविंग पाहिली. आणि आता सर आहे सांगलीमधील मिराज इथे, आणि तिथं सुद्धा यांचा कहर म्हणजे एकदम जबरदस्त आहे. एक नॉर्मल डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्व ACP प्रणील गिल्डा सर. तर सर, तुमचं स्वागत आहे आमच्या शोमध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू. आज सर सुट्टी आहे सर तुम्हाला? सुट्टी नाही आहे, वर्किंग डेज आहे. अच्छा. ऑफिसमधूनच ओके, ओके. तुमचा कॉल अटेंड करतोय मी. ओके 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 ओके. तर आज सरांसोबत आपण असं बोलणार आहोत की सरांची जर्नी, सरांचा प्रवास कसा राहिला. कारण की हे आज जे यूथ आहे ते सर तुम्हाला खूप इन्स्पायर करतात तुमच्या थ्रू. म्हणजे तुमचे जे मी स्टोरीज बघतो, स्टेटस बघतो, इंस्टाग्रामवर झालं, यूट्यूबवर झालं, तर पुष्कळ जे यूथ आहे तुम्हाला खूप आपलं मानतात तुम्हाला सर. तर तुम्ही आपली एक थोडक्यात सर जर्नी सांगा की तुमचा प्रवास कसा राहिला. आणि मी असं ऐकलं आहे की तुम्ही एक IT ची जॉब होती ते सुद्धा सोडली याच्यासाठी. येस 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 आशिष. फर्स्ट ऑफ ऑल माझं नेटिव्ह जे आहे ते परभणी जिल्ह्यामध्ये सेलू तालुका आहे. ओके. सेलू तालुका, तिथे मी आमची नूतन शिक्षण संस्थेमध्ये 12वीपर्यंत शिक्षण घेतलं. लहानपणीपासून ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन असतात, शिष्यवृत्ती परीक्षा असेल, MTS असेल, ह्या सगळ्यामध्येच पार्टिसिपेट करून क्रमांकसुद्धा मिळवला. त्यानंतर ग्रॅज्युएशन गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज संभाजीनगर इथून मी पूर्ण केलं, BE इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. आणि त्यानंतर मी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड पुणे इथे 2 वर्ष जॉबसुद्धा केला. आणि हा जॉब सोडून मग मी सिव्हिल सर्व्हिसेस प्रिपरेशन सुरू केलं. ओके. तर सर, जेव्हा तुम्ही जॉब सोडण्याचं जेव्हा डिसिजन घेतलं, कारण की पुष्कळ लोकांचं ड्रीम राहते की मला जॉब मिळावी, आणि ते TCS सारख्या कंपनीमध्ये. तर जेव्हा तुम्ही जॉबवर होते तेव्हा जेव्हा तुम्ही जॉब सोडायला गेला तेव्हा काही वाटलं नाही सर असं की, असं फॉर एक्झाम्पल आम्ही जर असतो तर यार जॉब सोडून कसं काय करणार. एक तुम्हाला जॉब मिळाली, पण तुम्हाला जे करायचं होतं जीवनामध्ये तुम्ही त्याच्यासाठी आपली जॉब सोडली. तर पण एक सोडताना थोडं काही वाटलं नाही सर, भीती की होणार नाही होणार, मग मी काय करणार सपोज जर नाही झालं तर, यासारखं काही? हा येस, ती थोडी रिस्क होती, पण मला असं वाटतं ती बऱ्यापैकी कॅल्क्युलेटेड रिस्क होती. आणि प्री डिसाइडेड होतं की जॉब करायचा आहे तो फक्त एक 2 वर्ष जॉब करून फायनान्शियल सेव्हिंग करायची, जेणेकरून आपण पुढे जेव्हा अभ्यास करू त्यावेळेस घरच्यांकडून पैसे मागायला लागणार नाहीत. आणि त्या हिशोबाने जॉब केला होता, आणि ती कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊनच पुढे या तयारीला उतरलो. अच्छा, छान छान छान. नाही नाही सर, खरंच म्हणजे पुष्कळ. मी जेव्हा माझा जर एक्सपिरियन्स सांगतो म्हटलं, तर मी जेव्हा आपली मुलाखत झाली होती गडचिरोली Yes. पोलीस महोत्सवमध्ये. आणि तेव्हा मी खाली बसून होतो, तिकडे समोर प्रोग्राम सुरू होते. तर त्या टाईमला माझ्या एक फॉलोअर्सपैकी एक आला होता, माझ्या साईडला येऊन बसला. तर मी त्याला विचारत होतो की हे व्यक्ती कोण आहे. कलेक्टर सर झाले, पंचायत समितीवाले झाले, सगळ्यांना. तर तुमच्यावर जेव्हा ते आले तेव्हा तुमच्याबद्दल सांगितलं की तो माणूस जो आहे तो 1 नंबर माणूस आहे म्हणे. म्हणजे वाटत नाही म्हणे की ते एक पोलीस ऑफिसर आहे, आमच्या मित्रासारखं वाटते म्हणे, की आमच्यासोबत व्हॉलीबॉल खेळतात, ते एक फ्रेंडसारखा पूर्ण त्यांनी बनवून ठेवला, बिलकुल भीती नाही वाटत म्हणे त्यांच्यासोबत. तर ते मी ऐकून सुद्धा खूप हॅपी झालो की म्हणजे वा, असं सुद्धा आहे. नाहीतर एक्झाम्पल पाहता म्हटलं तर पोलिसाला जर पोलीस म्हटलं तर बोलताना पण लोक भीते थोडेफार. तर एक तुम्ही जे इमेज बनवली आहे सर आपली यूथमध्ये, ते खरंच खूप छान आहे. थँक्यू आशिष. तर मित्रांनो, आज सरांचा इंटरव्ह्यू आपण याच्यासाठी घेत आहोत की सामान्य जनतेचे जे प्रश्न आहे ते आपण सरांना विचारणार आहोत. एक जो आपण सामान्य व्यक्ती जे आपल्याला प्रॉब्लेम फेस करावं लागतात, फॉर एक्झाम्पल ट्रॅफिकवालं झालं किंवा कुठल्या पण झाल्या, तर आपण याला 2 भागामध्ये वाटलं आहे सर. एक आहे पोलिसांच्या अपोजिटवाले क्वेश्चन्स, आणि एक आहे पोलिसांच्या सपोर्टमधील क्वेश्चन्स सामान्य जनतेचे. ओके. तर आपण ठीक आहे. जे पोलिसांच्या अपोजिटवाले जे क्वेश्चन्स आहे ते आपण अगोदर घेऊ सर. हे भरपूर असतील असं वाटतं मला. नाही सर, मी जे सगळ्यात जास्त लोकांचे आहे, मी 4च घेतले आहे, जे सगळ्यात जास्त जे लोक विचार करतात या प्रश्नाबद्दल. कारण की मी स्वतःला सुद्धा ऑब्झर्व केलं, आणि एक माझी सुद्धा स्टोरी आहे, तर मी ते सुद्धा शेअर करेन नक्कीच. Yes, तर yes. सर, आणि तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही एक लोकांना सुद्धा चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन कराल याच्याबद्दलच. तर सुरू करायचं सर. शुअर येस. ओके. तर सर, पहिला क्वेश्चन्स आहे पोलिसांच्या ऑपोजिटमध्ये, की पोलिसांना लोक भितात. म्हणजे एक प्रकारे गुंड्यापेक्षा पोलिसांना लोक भितात, बोलताना म्हणा किंवा काही जर करायचं राहिलं पोलीस स्टेशनमध्ये, सपोज जर जायचं जरी राहिला त्यांना, तरी पण ते भिव जातात पोलीस स्टेशनमध्ये. एक पोलिसांचं इमेज लोकांच्या नजरेमध्ये असं का बरं पडली आहे सर? ओके. अशी त्याच्यामध्ये काय मल्टिपल रिझन्स आहेत.
सुरुवात जी आहे ती ब्रिटिश काळापासून आहे, की Okay. आपलं जे पोलिसिंग सिस्टीम आहे ते बऱ्यापैकी त्याची सुरुवात आहे ती ब्रिटिश काळामध्ये झाली. आणि इंग्रजांचं राज्य ज्यावेळेस आपल्यावर होतं त्यावेळेस पोलीस यंत्रणा जी होती ती इंग्रजांच्या आधिपत्याखाली होती. मग त्यावेळी इंग्रजांकडून स्थानिक जे आपले लोक आहेत त्यांना कंट्रोल करण्यासाठी पोलिसांचा वापर व्हायचा. आणि म्हणून पूर्वीपासून लोकांच्या मनामध्ये पोलिसांविषयी एक प्रकारची नकारात्मकता आणि एक भीती आहे, की पोलीस म्हणजे काहीतरी वाईट असतात किंवा पोलीस म्हणजे त्रास देतात. आणि ती मानसिकता बऱ्यापैकी कंटिन्यू आतापर्यंत आहे, जरी आता हळूहळू ती कमी होत असेल तरी. आणि दुसरं मला वाटतं ते म्हणजे मीडिया जे आहे, मग पिक्चर मूवीज असतील, वेब सिरीज असतील, कुठलं वर्तमानपत्र असतील, ह्या सगळ्यामधून पोलिसांविषयी ज्या बातम्या येतात की पोलिसांची थर्ड डिग्री, पोलिसांची दबंगगिरी, त्यातनं सामान्य माणसाच्या मनात ती एक भीती कायम राहते की पोलीस म्हणजे काहीतरी वाईट. आणि मग असं म्हणलं जातं की पोलीस स्टेशनची आणि कोर्टाची पायरी कधी चढू नये. बरोबर. राईट. नाही, बरोबर आहे हे सर. आहेच एक मीडिया जर म्हटलं तर चांगल्या व्यक्तीला बदनाम कसं करायचं ते पूर्ण याच्यामध्ये गेले. आणि ते जेव्हा लोकांच्या डोळ्यासमोर येते प्रत्येकदा तर त्यांना तेच वाटते की हे खरं आहे बा म्हणून. खोटं सुद्धा सतऱ्यांदा जर दाखवलं, खोटं सुद्धा प्रत्येक वेळी दाखवलं माणसांना तर ते खरं वाटू लागते. तर बरोबर सर, पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही छान पद्धतीने दिलं. तर एक दुसरा प्रश्न आहे सर, असा लोकांच्या नजरेमध्ये सगळ्यात जास्त आहे की पोलीस जे आहे ते सामान्य लोकांना जास्त त्रास देतात, पण जे कोणी लीडर लोक राहते किंवा जे कोणी पैसेवाले लोक राहते त्यांच्यावर जास्त जोर काढत नाही, असं काही? फार ट्रिकी प्रश्न विचारला तुम्ही. बट कसे की सामान्य लोक, अर्थात आमचं जे ब्रीद आहे, महाराष्ट्र पोलीसचं आपलं जे ब्रीद आहे, सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. तर ह्यातलं जे सदरक्षण आहे म्हणजे चांगल्या लोकांचं रक्षण करणे. तर चांगले लोक पोलीस स्टेशनला किती येतात हे आता मागच्या 4 वर्षात मी जेव्हापासून जॉब करतो आहे पोलीस प्रशासनात, तर फार कमी वेळा चांगल्या लोकांशी आमचा संपर्क येतो किंवा संबंध येतो. मुख्यतः जो संबंध येतो तो एकतर काहीतरी क्राईम केलेला व्यक्ती किंवा मग त्यापासून पीडित असलेला व्यक्ती. सामान्य लोक म्हणजे आजही जर आपण बघितलं तर फार कमी लोक असतात जे पोलीस स्टेशनला व्हिजिट करतात किंवा पोलीस स्टेशनला येतात. तर जी एक भावना आहे की पोलीस सामान्य माणसाला जास्त त्रास देतात आणि जे धनधानगी असतील किंवा इकॉनॉमिकली स्ट्रॉंग असतील किंवा पॉलिटिकल लीडर असतील यांना काही त्रास देत नाहीत. तर मला असं वाटतं की हे पण कसं असतं की समजा 100 पोलीस असतील तर एखाद्याकडनं कधी एखाद्या वेळेस असं झालेलं असू शकतं आणि ते मे बी जास्त पब्लिसाइज होतं. मीडिया त्याला फार हायलाईट करतं, चांगल्या गोष्टींना फार हायलाईट तेवढं होत नाही. तर एखाद्या वेळेस ते होत असेल. आणि दुसरं मला वाटतं की ते परसेप्शन आहे. आज जरी आपण बघितलं की किती जे इकॉनॉमिकली स्ट्रॉंग वगैरे लोक आहेत किंवा पॉलिटिकल लिडर्स आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल होतात. गुन्हे दाखल जेव्हा एखादी तक्रार येते त्यावेळेस ते 100% केल्या जातातच. मात्र सध्याचा ट्रेंड पाहता आणि सध्याचं पोलिसिंग पाहता बऱ्यामध्ये त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झालेले आहे. आणि जे आम्हाला कायद्याची चौकट आहे त्याच्या अंडर सगळेजण काम करण्याचा प्रयत्न करतात आणि सगळ्यांसाठी समान न्याय आणि सगळ्यांना समान वागणूक द्यावी अशा पद्धतीनेच काम करण्याची इच्छा बऱ्याच लोकांची आहे आणि करतात सुद्धा. नाही सर, हेच आमचं सर्वांची अपेक्षा आहे की पोलिसांना जे सामान्य लोक राहो, गरीब राहो की श्रीमंत राहो, सर्वांसाठी जे ट्रीटमेंट आहे ते एक सारखीच मिळावं. आणि प्रत्येकाकडून हेच अपेक्षा आहे. म्हणजे जे वाईट आहे ते वाईट आहेच, ऑफकोर्स आहे की म्हणजे गरिबाने जर गुन्हा केला तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. पण जर सपोज जर तेच जर कोणत्या श्रीमंत व्यक्तीने केलं किंवा एक नावाजलेला कोणी आहे तर त्याच्यावर सुद्धा सेम कारवाई व्हावी, म्हणजे हे लोकांचं हे म्हणणं पडते. तर सर तिसरा जो क्वेश्चन आहे ट्रॅफिक पोलीस बद्दल, जो सगळ्यात जास्त कंप्लेंट याच्यासाठीच येते मे बी, कारण की आता ट्रॅफिक चालन जो इतक्या वाढवले आहे तर सपोज इतके रूल्स आहे की त्याच्यामध्ये कुठं ना कुठं गाडी चालवणारा अटकतोस की हा काही ना काही डॉक्युमेंट्स म्हणा किंवा कुठली ना कुठले मिस्टेक तो करतोस. तर याच्यामध्ये असं होतं की सपोज आता एक व्यक्ती आहे त्याच्याकडे गेला तो, मग त्याच्याकडे सपोज डॉक्युमेंट्स नसेल किंवा कुठला PUC किंवा इन्शुरन्स किंवा लायसन्स वगैरे नसेल, तर जो ट्रॅफिक पोलीस गाडीतून उतरल्यानंतर त्याच्यावर ते मशीननं पूर्ण स्कॅन करून मग त्यांना म्हणजे एक भीती दाखवण्यासारखं की तुझ्यावर 15-20 हजार रुपये इतका चालान बसत आहे, हे आहे बा.
आणि याच्यामुळे जो गाडी चालवणार आहे तो पण भिवून जातो. आणि त्याच्यानंतर एक पोलिसांच्याच म्हणजे मी स्वतः सुद्धा एक्सपिरियन्स घेतला या की पोलीस रिश्वतसाठी मागणी करतात की पाहिजे इथंच निपटवते की इतके रुपये तुला भरा लागते, काय खिशामध्ये इथून म्हणजे काढून टाक आणि इकडे मॅटर क्लोज करून टाक. आणि याच्यामध्ये पुन्हा एक प्लस मी ऍड करतो. सपोज जर कुणी कपल राहिला म्हणजे 2 व्हीलर राहो किंवा 4 व्हीलर राहो, कपल म्हणजे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड पकडून घ्या तुम्ही, म्हणजे मुलगा मुलगी दोघच जण जर राहिले, तर अशा टाइमला जो मुलगा राहते याला एक जास्त भीती दाखवण्यात येते. कोण आहे मुलगी, काय वय, कधी कधी मी ऐकलं की म्हणजे घरी फोन लाव. तर याच्यावर सर काय सामान्य लोकांनी काय ऍक्शन घ्यावी आणि काय उपाय म्हणजे करावा, की कारण की माझ्या मते असं आहे की रिश्वत मागणारच नाही तर रिश्वत देणारा सुद्धा तितकाच गुन्हेगार आहे. बरोबर. Yes. तर याच्यावर जर सपोज जर कुठल्या पोलिसांनी जर रिश्वत मागितली तर आपल्याकडे सपोज जर काही डॉक्युमेंट्स नसत तर त्या टाइमला त्या व्यक्तीने काय करावं. ओके. येस. फार महत्त्वाचा प्रश्न विचारलाय तुम्ही आशिष, कारण हा जो भाग आहे म्हणजे सामान्य नागरिकाचा पोलिसांशी येणारा संबंध जास्तीत जास्त जो आहे तो मॅक्झिमम आहे ट्रॅफिक पोलीस पर्यंत. कारण पोलीस स्टेशनला फार फार अतिशय कमी लोक येतात. मॅक्झिमम लोकांचा ट्रॅफिक पोलीसशी संबंध येतो. तर ट्रॅफिक विषयी जे आहेत की जे काही कायदे आहेत, जे काही नियम आहेत ते बऱ्यापैकी आता लोकांना माहिती आहेत आणि माहीत असले पाहिजेत. आणि हे माहीत व्हावेत या अनुषंगाने ह्या कारवाया करायला लागतात की आपण लायसन्स बाळगलं पाहिजे, आपल्याकडे PUC पाहिजे, आपल्याकडे इन्शुरन्स क्लिअर पाहिजे, गाडीचं फिटनेस सर्टिफिकेट आपल्याकडे व्यवस्थित पाहिजे. या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. कारण की हे म्हणजे गव्हर्नमेंट तुमची काळजी घेते की तुम्ही व्यवस्थित गाडी चालवावी, व्यवस्थित गाडी शिकलेल्या माणसांनी ज्याच्याकडे लायसन्स आहे त्यांनीच गाडी चालवावी, त्याच्या व्यतिरिक्त कोणी चालवू नये. किंवा 18 वर्षाच्या खालची मुलं पण बघा बऱ्याचदा आपल्याला गाडी चालवताना वगैरे सापडतात. तर त्यांच्यावर कारवाई करणं फार गरजेचं असतं. आणि ही कारवाई करत असताना जे दंडाची रक्कम आहे ही भरपूर जास्त आहे आणि ही हळूहळू वाढत गेलेली आहे. ह्याचं कारण की कमी दंड असताना सुद्धा लोकांनी दंड भरून परत त्या गोष्टी कंटिन्यू करायच्या. मग आता ह्याच्यात 2-3 गोष्टी. नंबर 1 तर लोकांनी स्वतः सगळ्या गोष्टी सोबत बाळगल्या पाहिजेत. जर सोबत बाळगणं शक्य नसेल तर डिजिलॉकरवर ऑनलाईन तरी आपल्याकडे त्याच्या कॉपीज पाहिजेत. ते जरी असेल तरी पण कोणताही ट्रॅफिकवाला आमचा कर्मचारी किंवा अंमलदार तुम्हाला थांबवणार नाही, सोडून देईल. आणि जर थांबवलं आणि यदा कदाचित कुठल्या चुकीच्या गोष्टीची मागणी त्यांच्याकडून झाली तर प्रथमतः तर मला असंही वाटतं की बऱ्याच वेळा लोक सुद्धा आपला वेळ वाचवण्यासाठी असे प्रकार करतात. म्हणजे जसं तुम्ही म्हटले की देणारा जेवढा असतो म्हणजे घेणारा जेवढा असतो तेवढा देणाराही असतो गुन्हेगार. तर लोक सुद्धा ऑफर करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जे ऑब्झर्व केलंय, ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीची गाडी थांबवण्यात येते त्यावेळी गाडीतून उतरल्यानंतर आपल्याकडून काही चूक झाली आहे प्रथमतः हेच लोक मान्य करत नाहीत. लोक सांगतात की ठीक आहे माझ्याकडे लायसन्स नाही, मग तुम्ही त्या 2 गाड्या सोडल्या, त्यांच्याकडे कुठं होतं त्या तुम्ही चेकच केल्या नाही. मग लगेच कोणाला तरी फोन लावण्याचा प्रयत्न करतात. आणि तिथे जो माणूस ड्युटी करतोय 8-10 तास उन्हामध्ये प्रदूषणामध्ये, त्या व्यक्तीचा 15-20 मिनिट अर्धा तास विनाकारण खर्च घालतात आणि पटकन दंड भरून लगेच जात नाही. आणि मग अशा प्रकारचे ऑफर काहीतरी करतात. त्यामध्ये मग दुसरा भाग असा की घेणारा सुद्धा तेवढाच चुकीचा आहे. कारण की कायद्याने त्याला कुठल्याही अशा प्रकारचं रक्कम घेण्याचा अधिकार नाही. जे काही दंडाची रक्कम आहे तेवढीच तडजोड फीस घ्यायला लागते. मग असं जर कोणी करत असेल तर जो कोणी नागरिक असेल ज्याला कोणाला असा त्रास होतोय किंवा ज्याच्याकडे अशी मागणी झाली पैशाची, त्यांनी तात्काळ ते न देता इमिजिएटली त्याचे सिनियर्स जे असतील पोलीस स्टेशनला असतील, ट्रॅफिक ऑफिस असली तिथे जायचं, तक्रार द्यायला पाहिजे. किंवा ऑनलाईन पोलीस तक्रार प्राधिकरण आहे त्यांच्याकडे सुद्धा तक्रार देता येते. तर जर नागरिकांनी ठरवलं तर ही गोष्ट नक्कीच थांबवता येऊ शकते. आणि पोलीस प्रशासनाकडून आम्ही सुद्धा ज्यावेळेस आमच्याकडे तक्रार येते की तुमचा हा माणूस अशा प्रकारे मागणी करत होता, तर त्या गोष्टीची आम्ही फॅक्ट सगळे चेक करतो, व्हेरीफाय करतो. आणि खरंच असं झालं असेल तर तत्काळ त्या आमच्या कर्मचाऱ्यावर किंवा जो कोणी असेल त्याच्यावर आम्ही कारवाई सुद्धा करतो. आणि एक मुद्दा तुम्ही विचारलेला राहिला की कपल्स असल्यानंतर काय, तर हे काय असं म्हणजे थंब रूल नाहीये की असं करतात म्हणून, बट नॉर्मली असं होतं. कपल्स असल्यानंतर होऊ शकतं कदाचित की विचारण्यात येतं की बाबा कोण आहे सोबत, कोणी तुझ्या मैत्रिणी, बहिणी, गर्लफ्रेंड आहे काय. तर हे पण होऊ नये. अशा प्रकारे सुद्धा जर त्रास झाला कोणाला तर त्यांनी सुद्धा इमिजिएटली पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली पाहिजे की आम्हाला असा त्रास दिलेला आहे.
जी. येस. आणि सर मी एक विचारतो याच्यावर की पोलिसांना गाडीचा चाबी काढण्याचा किंवा लायसन्स आपल्याकडे जप्त करण्याचा अधिकार आहे का? आपल्याकडे जर सपोज कुठलं डॉक्युमेंट्स नसेल तर? ऍक्च्युली तसं चावी काढून घेण्याचा अधिकार नाही, पण व्हेकल डिटेन करण्याचा काही वेळा आम्ही म्हणजे करता येतं, व्हेकल डिटेन करता येतं. येस. ओके, बरं, ठीक आहे सर. आता एक कळलं. आणि एक सर माझा एक एक्सपिरियन्स सांगू इच्छितो तुम्हाला. Yes. माझ्यासोबत जो झाला तो, सांगा. मी ॲक्च्युली माझ्या फियांसी सोबत रामटेकला गेलो होतो नागपूर साईडला. हा. आणि तिकडून परत येताना ब्रिजवर पोलिसांच्या कार्स होत्या. तर तिथे मला थांबवण्यात आलं. आणि मग माझ्याकडे सगळं स्वतः, फक्त PUC नव्हती माझ्याकडे, ते माझी मिस्टेक होती ऑब्व्हियसली. तर त्याच्याकडे पण जेव्हा ते माझ्यासोबत बोलत होते की तुझ्यावर इतका चालान बसणार, हे सगळ्या गोष्टी, तितक्यामध्ये समोरून दुरून येताना त्यांना एक मोठा ट्रक दिसला. आणि त्याच्यावर पुष्कळ सारं लोड्स होतं, म्हणजे पूर्णच बाहेर होतं ऑलमोस्ट. राऊंडवाले ते बहुतेक पाईप होते मोठेवाले. तर त्याच्यामधला एक जो पोलीस ऑफिसर आहे त्यांनी म्हणजे अशी कॉमेंट पास केली की म्हणजे मी पण शॉक होऊन गेलो. त्यांनी म्हटलं की जॅकपॉट येत आहे. जॅकपॉट येत आहे म्हटलं त्यांनी समोरून. मी पण एकदा अरे म्हटलं जॅकपॉट येत आहे. आणि मग मी इकडे पाहिल्यानंतर मग चूप होऊन गेले ते एकदम. आणि मग माझ्याकडे सुद्धा म्हणजे ते एक सांगतो म्हटलं तर माझ्याकडून सुद्धा मागणी झाली याची, ब्राईबची सुद्धा याची. पण मी माझ्याकडे, कारण की PUCच नव्हतं, त्याच्यावर काही जास्त चालान नव्हती. आणि मला माहित होतं की आपण 15 दिवसाच्या अंडर ते करू शकतो. तर मी म्हटलं तुम्ही फाडून द्या चालान, कारण की माझ्यासोबत सुद्धा लेडीज होती, तर मला पण तिथं ह्या गोष्टी नव्हत्या करायच्या. तर त्यांनी चालान वगैरे फाडली आणि मग ते केलं. पण तो जो एक क्वेश्चन माझ्या डोक्यामध्ये नेहमीच आतापर्यंत सुद्धा लक्षात आहे की ट्रक येताना दिसले आणि एक ऑफिसर म्हटलं की जॅकपॉट येऊन राहिला. तर माझ्या मते म्हणजे मी सांगत आहोत एक की सपोज आता 100 जर चालान फाडणार आहे एका दिवसाच्या, तर 100 पैकी मोस्टली 20-30 पर्यंतच होते बा. आणि बाकीच्या ज्या आहेत त्या सेटलमेंट होऊन जाते. म्हणजे एक माझं असं मत पडलं आहे. आता याच्यावर काय खरं काय खोटं ते त्यांना माहीत. बरं, या गोष्टी काय केलं पाहिजे? ओके सर. आणि एक लगेच रिपोर्ट केलं पाहिजेत लोकांनी सुद्धा. ते अशा प्रकारे जर झालं आहे तर ओके. तत्काळ रिपोर्ट केलं पाहिजे पोलीस स्टेशनला. कुठलाही सिनियर अधिकारी किंवा जिल्ह्याचे जे प्रमुख असतात ते अशा गोष्टी कधीही टॉलरेट करत नाहीत. ह्या गोष्टी नोटीस झाल्या ओके. त्या माणसाची तिथून 100% त्याच्यावर कारवाई होणार हे एक फिक्स असतं. त्यामुळे लोकांनी सुद्धा स्वतःहून ओके. रिपोर्ट केलं पाहिजे त्या गोष्टी. म्हणजे सर रिपोर्ट जर करायचं असेल, सपोज आता नागपूरमधल्या पोलिसांनी कुणी जर अडवलं, ह्या सगळा मॅटर जर झालं काही, तर नागपूरमधील त्या त्यांच्या एरियाच्या ठाण्यामध्ये जायचं कंप्लेंट करायसाठी, राईट Yes, सर? बिलकुल जाऊ शकता. आणि इमिजिएट हायरार्कीमध्ये ओके. त्यांचे पोलीस इन्स्पेक्टर किंवा ACP, DCP किंवा CP ऑफिसला नागपूर शहरामध्ये जाऊन तक्रार देऊ शकता, ऑनलाईन तक्रार देऊ शकता. भरपूर ऑप्शन्स त्याच्यामध्ये आहे. ओके. नाही, बरोबर झालं सर, कारण की पुष्कळ लोकांना हे माहीत नाही राहत आणि त्या भीतीमुळेच त्यांनी मग हे असे रिश्वतचे पाऊल उचलतात. तर त्यांना त्यांचे अधिकार माहीत झाले तर त्यांना म्हणजे कुणालाच काही भ्यायची गरज नाही आहे. सोप्या गोष्टीमध्ये Yes, आपण yes, जर yes. बरोबर आहोत तर आपल्याला कुणालाच भ्यायची गरज नाही. आता हे पुष्कळ लोकांना माहीत होतं, तुमच्या थ्रू माहीत झालं आणि लोकसुद्धा यांनी अवेअर होतीलच. तर हे झाले क्वेश्चन्स एक पोलिसांच्या निगेटिव्ह इमेजबद्दल जे लोकांच्या नजरेमध्ये आहे. आणि आता आपण पॉझिटिव्हकडे येऊ. पोलिसांच्या फेवरमधले क्वेश्चन्स जे एक रिअल आहे, जे पोलीस सामान्य लोक याच्याकडे दुर्लक्ष करतात. ओके. हे फक्त हे याची चर्चा न करता निगेटिव्हकडे जास्त चर्चा करतात. Correct. तर सर आपण आता पॉझिटिव्हवाले क्वेश्चन्स घेऊ पोलिसांकडे. तर सर एक असं म्हणते मूवी झालं की सामान्य लोक पण, की एक पोलीस जो आहे हा 24 तास ड्युटीवर असतो. याला ना दिवाळीमध्ये सुट्ट्या मिळत, ना कुठले सण मिळत, कुठल्या म्हणजे इव्हन आपल्या चांगल्या रिलेटिव्हचे लग्न सुद्धा यांना कधी अटेंड करायला नाही मिळत. आणि आपल्या जे मुलं बाळं आहे यांना ते जेव्हा म्हणजे मुलगा झोपून राहतो तेव्हा बाप ड्युटीवर जातो आणि जेव्हा मुलगा झोपून राहतो तेव्हा बाप ड्युटीवरून येतो. एक हे जी आहे पोलिसांबद्दलची गोष्टी, तर याच्यामध्ये सर काय सत्यता आहे? येस, ॲब्सोल्युटली खरं आहे आशिष हे, की जे पोलिसांना वर्क आवर्स आहेत, जे कामाचे तास आहेत, जी. हे आपण म्हणतो की 24/7 आहे. आणि 24/7 जी. इंटू 365 डेज हे काम करणं जी. ह्युमनली किती अवघड आहे हे करणाऱ्याला जाणीव होते त्या गोष्टीची. मी तर ह्यामध्ये परत डिफरन्शिएट करू इच्छितो की जे सिनियर रँक अधिकारी आहेत आणि जे आमचे ॲक्च्युली कर्मचारी अंमलदार आहेत ह्यांच्यामध्ये फार वर्किंग कंडिशनमधला फरक आहे. आम्हाला भरपूर प्रिव्हिलेजेस मिळतात.
म्हणजे AC चेंबरमध्ये बसून किंवा चांगल्या ऑफिसमध्ये बसून आम्ही कमेंट करणं आणि जो माणूस आमचा फील्डवर ॲक्च्युली रस्त्यावर काम करतोय त्याच्यावर कंडिशन याच्यामध्ये Okay. फार फरक आहे. तर पोलिसांना भरपूर गोष्टींना सामोरं जावं लागतं आणि स्पेशली जे फेस्टिवल्स असतात त्यामध्ये सरळ आहे की जर पोलीस रस्त्यावर असतील, जर पोलीस व्यवस्थित काम करत असतील तर आणि तरच सगळे नागरिक आपले सगळे सण उत्सव व्यवस्थित साजरा करू शकतात आणि आपलं आयुष्य शांततेत निवांतपणे जगू शकतात. आणि पोलीस म्हणजे एक बरोबर. असा भाग आहे की पोलीस आहेत म्हणून लोकांना सगळं शांततेत आपलं डेली कोर्स ऑफ रुटीन सगळं करता येत आहे. आणि हे करत असताना त्यांच्या लक्षात सुद्धा येत नाही बऱ्याचशा लोकांच्या की कुठली तरी एक यंत्रणा, कुठला तरी एक माणूस आपल्यासाठी असा राबतोय ज्याच्यामुळे आपण सगळं शांततेत करू शकतोय. तर मला असं वाटतं की बरोबर. लोकांमध्ये सुद्धा हा कृतज्ञता भाव वाढावा पोलिसांविषयीचा. आणि स्पेशली फेस्टिवल्स फॅमिलीसोबत सेलिब्रेट करणं फार अवघड असतं. आम्हाला जे आमचं मूळ गाव असतं त्याच्यापासून लांब कुठेतरी आमच्या पोस्टिंग्स असतात आणि मूळ गावी जाऊन सेलिब्रेट करणं आपल्या नातेवाईकांसोबत, आपल्या मित्रांसोबत ही गोष्ट फार अवघड होऊन जाते. आणि ह्या व्हिडिओत जर आता माझी आई किंवा माझी वाईफ असती तर तुम्हाला अजून चांगलं उत्तर याचं मिळालं असतं. बरोबर. नाही, कळू शकतं सर तितकं, कारण की माझ्या मित्राचे सुद्धा बाबा पोलीसच आहे. Okay. तर त्यांनी म्हणजे आईसोबतच तो इथे राहिला आणि त्याची बाबा बाहेरच ड्युटी करत राहिले आणि आता रिटायरमेंट झाले तर आता ते चिमूरला आलं राहायला. तर त्यांनी म्हणजे मी त्याला 10 वर्षापासून ओळखतो, तर 10 वर्षापासून त्यांची 3 ठिकाणी बदली झाली आणि ते आता चिमूरला राहिला. फक्त शनिवार रविवार एक दिवस काढूनच ते येत होते आणि आता रिटायर झाले तर आता त्यांनी सोबत आहे. तर तेच आहे बघा, सामान्य लोकांना सांगत आहो मी की म्हणजे असं सुद्धा राहते जॉब. आपण जॉब म्हटलं तर आपण यार 10 ते 5 आपल्याला ड्युटी वाटते, 10 वाजता जायचं, 5 वाजता घरी यायचं आणि मग 5 पासूनचा टाईम आपल्या फॅमिलीसोबतचा राहतो. पण यांना आपलं घर सोडावं लागते, फॅमिलीला टाईम नाही देऊ शकत आहे. इवन फेस्टिवल जे आपल्या भारतामधील जे सगळ्यात मोठे सण राहते, दिवाळी झाला, दसरा झाला, हे सण सुद्धा त्यांना नाही साजरे करतात आपल्या परिवारासोबत, कारण की ते दुसऱ्याचा परिवार सण साजरा करावा त्यांच्या बंदोबस्तमध्ये राहते. तर इतकी मोठी गोष्ट आहे पहा, कारण की पोलिसांची आपण नेगेटिव्ह बाजू नाही पाहिली पाहिजे, पॉझिटिव्हकडे सुद्धा ह्या गोष्टी आपण कमी करतो, पण याच्याकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्या. आणि सर दुसरा प्रश्न सुद्धा याच रिलेटेड आहे की लोकांना म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम आला, कुठं झगडा झाला, मारापिटी झाली किंवा स्कॅम काही पण झाला, तर त्यांनी भलेही पोलिसांना म्हणत असेल की पोलीस असे आहेत असे आहेत हे असं आहे म्हणून, पण त्यांच्याकडे सगळ्यात पहिला जो ऑप्शन राहते, पहिली धाव त्यांची पोलीस स्टेशनकडेच येते की पोलीस स्टेशनमध्ये तुझी कंप्लेंट करेल किंवा पोलीस स्टेशनमध्ये येऊन ते रिपोर्ट करतात. तर पोलिसांची म्हणजे माणूस किती जरी पोलिसांना म्हणत असेल की पैसे खाते किंवा वॉट एव्हर जे त्यांचे विचार आहे ते, तरी पण त्यांची जी पहिली चॉईस आहे ते पोलिसाकडेच जावं लागेल त्यांना. बरोबर आहे अशीच. कारण आपल्या समाजामध्ये अजूनही पोलिसांविषयी कितीही मीडिया किंवा इतर माध्यमातून किंवा काही लोकांच्या निगेटिव्ह अनुभवातून थोडी नकारात्मकता असेल तरी मोस्ट ऑफ द लोकांचा पोलीस प्रशासनावर विश्वास आहे आणि त्यांना खरंच वाटतं की आमची जी काही अडचण आहे, आमची जे काही भांडणं झालेत, जे काही आमचे वाद झालेत, हे पोलीस सॉल्व्ह करून देऊ शकतात. आणि पोलिसांनी कायम असे करत असतात, म्हणजे दिवसभरात आमच्याकडे जेही माणूस येतो तो कुठला ना कुठला प्रॉब्लेम, अडचण, समस्या, त्रास काहीतरी घेऊन येत असतो आणि दिवसभरात आम्ही हेच काम करत असतो की समोरच्या माणसाचा त्रास कसा कमी होईल, समोरच्या पीडित माणसाला कसा न्याय मिळेल, त्याच्यासोबत जस्टिस कसा होऊ शकेल, त्याचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होऊ शकेल. आणि हे करत असताना लोकांचाही त्यावर विश्वास बसलेला आहे की पोलिसांकडे गेले तर आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. त्यामुळे पोलीस सुद्धा आमच्याकडे, बरेचसे लोक सुद्धा आमच्याकडे निसंकोचपणे येतात आणि त्यांची अपेक्षा असते की त्यांचा प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करावा. राईट. बरोबर. तेच म्हणजे हे कधीच खतम न होणार आहे की, कारण की किती लोकांनी जरी किती गाळण उचललं पोलिसांवर तरी पण लोक जे आहे त्यांची पहिली धाव पोलिसांकडेच राहील. त्या गोष्टी ज्या आहे निगेटिव्ह त्या बाजूला राहिला, पण त्यांना पोलिसांकडेच जावं लागेल की त्यांना माहीत आहे की आपला प्रॉब्लेम फक्त इथेच सॉल्व्ह होऊ शकतो. तर छान. आणि सर तिसरा जो एक क्वेश्चन आहे तो आहे की पोलिसांची जी जॉब आहे ते एक रिस्की जॉब आहे. त्याच्यामध्ये पुष्कळ सारे कधी हल्ले होते, कधी बॉम्ब ब्लास्ट झाले, त्याच्यामध्ये पुष्कळ सारे जवान, आपले पोलीस जवान झाले, पोलीस भाऊ झाले, शहीद झाले आहे आणि कुठे मारामारी होते. कधी कधी मी असं पण पाहिलं आहे की कोणत्या व्हिडिओ क्लिपमध्ये कुठे जर काही होत असेल तर तिथं पोलिसांना सुद्धा धक्काबुक्की करण्यात येते. पोलिसांच्या जीवावर म्हणजे जॉब जाते हा. तर याच्याबद्दल सर तुमचं काय म्हणणं आहे पोलिसांच्या जॉबबद्दल? एक रिस्की जॉब? येस, बिलकुल रिस्की आहे, ट्रिकी आहे.
बऱ्याच अशा सिच्युएशन येतात, लॉ अँड ऑर्डरच्या सिच्युएशन येतात, ज्यामध्ये पोलिसांना फील्डवर जाऊन बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. कुठे दगडफेक असेल, कुठे एकदम अँग्री असा मॉब असतो जमा झालेला, बऱ्याच वेळा क्रिमिनलशी सामना करायला लागतो. आपल्या गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूरसारख्या भागामध्ये जिथे नक्सलाइट्सचं प्रेझेन्स आहे, तिथे तर फार मोठ्या रिस्कला सामोरं जावं लागतं. तर हे सगळं त्या ड्युटीला जोडून आहे आणि मला असं वाटतं की ह्याबद्दल कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यांनी, अंमलदारांनी कधीच तक्रार नाही केली पाहिजे. कारण की आपण पोलिसांचा जॉब स्वीकारण्यापूर्वी आपल्याला या गोष्टी माहीत होत्या की एवढ्या सगळ्या रिस्क ह्याच्यासोबत आहेत. तर आता त्याबद्दल चर्चा नाही केली पाहिजे, कारण रिस्क हा या कामाचा भाग आहे आणि त्या रिस्कच्या आवडीने बरेचसे लोक सुद्धा या फील्डमध्ये आलेले आहेत. तर जेवढं ते रिस्की आहे तेवढं इंटरेस्टिंग आहे, तेवढं सॅटिस्फाईंग आहे आणि तेवढंच ते मनाला एक असं समाधान देणारं सुद्धा आहे की आपण त्या रिस्कमधनं पुढे जाऊन समाजामध्ये शांतता राहावी यासाठी काहीतरी काम करतोय. बरोबर सर. नाही तेच एक राहते पोलिस म्हणजे सामान्य जनतेला वाटते की पोलीस म्हटलं तर हे आहे, पण पोलिसांना आपला जीव सुद्धा धोक्यात टाकावा लागतो या गोष्टीसाठी, कारण की तुम्ही सुरक्षित राहिले पाहिजे म्हणून. तर हे खरंच आहे सर. आणि एक लास्ट क्वेश्चन आहे आपला, तो आहे जी सर वर्दी आहे, पोलिसांचा जो युनिफॉर्म आहे, एक पोलिसांचा युनिफॉर्म झाला, सोल्जरचं झालं, तर जेव्हा तुम्ही वर्दी घालता, युनिफॉर्म जेव्हा तुम्ही लावता, तर ते जे फिलिंग आहे सर, ते फिलिंग म्हणजे काय असते? एक मी असं अनुभवतो की जेव्हा एक वर्दी लावतो तेव्हा जो आता नॉर्मल, जर मी नॉर्मल ड्रेसवर आहो तर मला नॉर्मल वाटेल, पण जेव्हा आपण एक युनिफॉर्म लावतो, पोलिसांची एक वर्दी लावतो, तर ते जे फिलिंग येते आपल्यामध्ये, आपली म्हणजे बॉडी लँग्वेजेस पूर्णपणे चेंज होऊन जाते. तर ते सर फिलिंग कशी राहते तुमची? येस, ओके. युनिफॉर्मची जी फिलिंग आहे, वर्दीची किंवा खाकीची जी फिलिंग आहे, ती फार एक वेगळ्या प्रकारची फिलिंग आहे आणि ॲक्च्युली त्याला शब्दांमध्ये डिस्क्राईब करणं फार डिफिकल्ट आहे, कारण तो एक अनुभव आहे आणि तो अनुभव मनाला भरपूर फिलिंग्सचं एक मिक्सचर देऊन जातो. एक तर एक सगळ्यात मोठा आहे जबाबदारी, की ही जी काही आपण घालतो आहे, हा जो युनिफॉर्म आपण घालतो आहे, ह्या युनिफॉर्मला जोडून फक्त स्टार्स नाही आहेत किंवा नेम प्लेट नाही आहे किंवा मोनोग्राम नाही आहे, तर जबाबदाऱ्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्या पूर्ण पार पाडायच्या आहेत जोपर्यंत हे आपल्या अंगावर आहे. तर ही जबाबदारीची जाणीव असते. दुसरी असते प्राऊड फिलिंग होतं, की फार अभिमान वाटतो की समाजाचं कुठेतरी रक्षण करण्याची, समाजामध्ये शांतता ठेवण्याची जबाबदारी आपल्याला कुठली तरी परीक्षा पास करून कायद्याने आपल्याला मिळालेली आहे. तर तो एक प्राऊड फिलिंग सुद्धा असते कायम आपल्याकडे स्वतःकडे बघत असताना. कारण पोलिसाचा युनिफॉर्म पहिल्यांदा घालण्यापूर्वी किंवा पोलीस होण्यापूर्वी ज्यावेळेस आम्ही सुद्धा पोलिसांकडे बघायचो त्यावेळेस वेगळ्या पद्धतीने बघायचो आणि नंतर आपण स्वतः ज्यावेळेस आरशामध्ये स्वतःकडे बघतो त्यावेळेस ते फिलिंग फार वेगळं असतं. तर ते प्राऊड फिलिंग सुद्धा आहे. त्यानंतर हा युनिफॉर्म घातल्यानंतर आपल्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये असलेले भाव, आपल्या पत्नीच्या डोळ्यामध्ये असलेले भाव, आपल्या नातेवाईकांच्या मनात, आपल्या जवळच्या मित्रांच्या मनात जे त्यांच्या डोळ्यामध्ये आपल्याविषयी एक रिस्पेक्ट दिसतो, त्यातनं अजून चांगलं काम करण्याची एक ऊर्जा मिळते. तर युनिफॉर्मची फिलिंग फार वेगळी आहे आणि अमेझिंग आहे. नाही बरोबर सर. हे म्हणजे एक असं आपण म्हणते की वर्दी जे आहे ते आपण पैशाने घेऊ नाही शकत, ते कमवावी लागते. तर खरंच ती एक गोष्ट आहे आणि हे जे नशीब आहे ते जे आपण जे मेहनत करतो त्याच्यावरच डिपेंड आहे. तुम्ही इतकी मेहनत केली, हार्डवर्क केला, स्मार्टवर्क केला, याच्यानंतरच तुम्हाला हे जे वर्दी मिळाली ते आम्हाला नाही मिळू शकत, कारण की आम्ही नाहीच केला तो अभ्यास म्हणा किंवा काही, कारण की मी सुद्धा एक स्टुडंट होतो MPSCचा, पण माझं नाही झालं तिकडे. आता मी हेच सर व्हिडिओ करत बसलो. तुम्ही सुद्धा अशीच, ऍक्च्युली आपण सेम एक काम करतोय, समाजातलं त्रास किंवा दुःख कमी करण्याचं काम आपण करतोय. आम्ही आमच्या ड्युटीमुळे करतोय आणि तुम्ही तुमच्या ह्या सगळ्या कामामधून करताय. तुम्ही सुद्धा लोकांना हसवताय, लोकांच्या मनातलं दुःख कमी करताय. जी, थँक्यू सर. आणि सर एक तुमचा एक फेमस डायलॉग आहे, मी पुष्कळ तुमचे इंटरव्ह्यू बघितले, त्याच्यामध्ये मी बघितला की तुम्ही स्वतःला सिद्ध करा, लोक तुम्हाला प्रसिद्ध करतील. ही जी लाईन आहे सर तुमची, पुष्कळ ठिकाणी यांचे रील्स बनले आहे, शॉर्ट्स बनले आहे. तर ही लाईनबद्दल सर काहीतरी एक लोकांना, एक यूथ जे आजच्या टाईमला जे MPSC ॲस्पिरंट आहे, कोणी UPSC करत आहे, ज्यांना पोलीसमध्ये यायचं आहे किंवा कुठला पण काही अधिकारी व्हायचा आहे जे, तर त्यांच्यासाठी एक तुमच्यातर्फे एक मेसेज काही तुम्ही सांगू शकणार त्यांना? ओके, येस. एक दोन गोष्टी आहेत. ॲक्च्युली मला जे यूथ आहे सध्याचं, त्यांना हे स्पेसिफिकली सांगायचं आहे
की जे सोशल मीडिया आहे किंवा जे स्मार्टफोन आपल्या हातात आहे ज्याचा स्मार्ट यूज केला पाहिजे, आपल्या चांगल्या गोष्टींसाठी त्याचा वापर केला पाहिजे. जो 1.5 GB 2 GB डेटा आपल्याला रोज भेटतोय त्यातनं काहीतरी प्रोडक्टिव्ह आपण बघितलं पाहिजे, काहीतरी एंटरटेनिंग बघितलं पाहिजे, ज्यातनं काहीतरी चांगलं आपल्याला मिळेल आणि पॉझिटिव्ह फिलिंग होईल. आणि सगळ्यांना मला हे सांगणे की काहीतरी एम्प्लॉयमेंट, रोजगार असणं फार महत्त्वाचं आहे. मग तो कुठलाही जॉब असो, मात्र सगळ्यात आधी आपण चांगला अभ्यास करून आपल्या स्किल्सनुसार, पोटेन्शियलनुसार कुठला तरी जॉब सिक्युअर केला पाहिजे आणि मग इतर प्रलोभनांच्या मागे जर आपल्याला जायचं असेल तर जायला पाहिजे. म्हणजे मी कायम कॉलेजेसमध्ये हे सांगत असतो आशिष की मुलीसुद्धा फार हुशार झालेल्या आहेत, कुठल्या मुलांच्या मागे जायचं त्यांना माहीत आहे. आणि मुलं म्हणजे सगळेच आता स्मार्ट झालेले आहेत की लैला नहीं थांबती किसी बेरोजगार का हाथ, मजनू को अगर इश्क है तो कमाने लग जाए. तर राईट करणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं करत असताना आपण आपल्या पोटेन्शियलला न्याय देऊन सगळी तयारी केली पाहिजे, प्रिपरेशन केलं पाहिजे. मग ते जॉब असो, कुठलेही करिअर ऑप्शन तो असो, भरपूर करिअर ऑप्शन्स आता ओपन झालेले आहेत. आपल्या गडचिरोलीमध्येच आशिष धानोरा जे आहे, धानोऱ्यातली एक मुलगी आहे, ती कोविडच्या काळामध्ये कोरियन भाषा शिकली आणि ती आता पुण्या मुंबईच्या लोकांना ऑनलाईन कोरियन भाषा शिकवते. म्हणजे एवढ्या वेगवेगळे करिअर ऑप्शन्स आपल्यासमोर ओपन झालेले आहेत. तर माझं सगळ्या युथला हेच आव्हान आहे की जास्तीत जास्त आपण स्वतःचं पोटेन्शियल रिअलाइज करण्यासाठी मेहनत करायची आहे. आणि ही मेहनत आपण एकदा केली तर ते जे वाक्य आहे की आधी स्वतःला आपण सिद्ध करायचंय, जग आपोआप आपल्याला प्रसिद्ध करतं. जी 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 नाही, बरोबर म्हटलं सर तुम्ही. कारण की आजच्या टाईमला आपण हेच नाही आहे की आपल्यासाठी जर म्हणतो म्हटलं तर जॉब किंवा गव्हर्नमेंट जॉब हेच फक्त आपलं करिअर नाही घडू शकत. तुम्ही छान मेसेज दिला की पुष्कळ साऱ्या गोष्टी आहेत जे आपण करू शकतो आणि ज्याच्या थ्रू आपण एक चांगली इन्कमसुद्धा जनरेट करू शकतो. म्हणजे आजच्या टाईमला लोक जे जॉब जे म्हणते, तर जॉबच नाही, तुम्ही बाकीसुद्धा पण करू शकता ॲक्टिव्हिटी दुसरी. तर त्याच्याकडे सरांनी खूप छान मार्गदर्शन दिलं. आणि सर मी असं ऐकलं की तुमचं एक सर स्पर्धा परीक्षावाल्यांसाठी एक बुक पण आहे सर. हां, येस, 2 बुक्स आहेत अशीच माझे. MPSCला CSAT एक सब्जेक्ट आहे, सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट. त्यासाठी मॅक्रो हिल पब्लिकेशनचे 2 बुक्स आहेत माझे. एक CSAT थेअरी बुक किंवा गाईड बुक आणि दुसरं CSAT प्रॅक्टिस बुक. जी. येस. आणि सर हे सपोज जर कुणाला जर घ्यायचे असेल तर कुठे मिळणार? ऑनलाईन सुद्धा मिळतील. आपल्या जवळच्या बुक स्टोअरवर जिथे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनचे बुक्स मिळतात तिथे सुद्धा हे अवेलेबल आहेत. ओके. हे ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या साईटवर वगैरे सर? येस मिळतील. ओके. छान. तर सर खूप धन्यवाद तुमचा. इतका छान वेळ दिला आम्हाला तुमच्या बिझी टाईममधून आणि इतकं चांगलं लोकांना मार्गदर्शन सुद्धा केलं, ज्याच्यामध्ये आपण पोलिसांच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही बाजू बघितल्या आणि लोकांना सुद्धा समजतील, त्यांचे अधिकार सुद्धा लोकांना माहीत होतील की पोलीस हा आपला शत्रू नाही, आपला मित्र आहे. आपण त्यांच्यासोबत आपण जर कुठला गुन्हा जर नाही केला, आपण जर कुठला रूल नाही तोडला, तर आपल्याला कुणालाच काही भ्यायची गरज नाही. आणि पोलीस आपल्यासाठीच आहे, सर्वसामान्य लोकांसाठीच आहे, सगळ्यांसाठीच आहे. आणि हे तुम्ही सर लोकांना एक चांगलं मार्गदर्शन दिलं, त्याच्याबद्दल सर खूप धन्यवाद तुमचा. ओके, थँक्यू आशिष. थँक्यू सर. मग भेटू आपण नक्की. शुअर. ठीक आहे सर.